मला माहीत नव्हतं की रात्री तहान लागल्यामुळे स्वयंपाकघरात जाऊन पाणी पिणं इतका मोठा गुन्हा ठरेल. आज माझ्याच घरात माझ्या सोनाने मला चोर ठरवलं होतं आणि माझी मुलं तर इतकी हतबल झाली होती की आपल्या बायकांसमोर एक शब्दही बोलू शकत नव्हती. हे सगळं आठवून मी रडत बसले होते. तेवढ्यात माझ्या दोन्ही सुना आल्या आणि माझं सगळं सामान उचलून इकडे तिकडे फेकू लागल्या. त्यापैकी एक जण म्हणाली, सांगा, तुम्ही चोरलेले पैसे कुठे लपवले आहेत? मी त्यांना काही सांगण्याचा प्रयत्न केला, पण चोरीच्या आरोपाने माझं मन पूर्णपणे तुटलं होतं. सुमित्राबाईंना रात्रीच्या थकव्यामुळे अजून नीट उठताही येत नव्हतं. तेवढ्यात त्यांची सून स्वाती निर्धास्तपणे खोलीत आली. आई, तुम्हाला अजिबात लाज वाटत नाही का? तुम्ही इतक्या खालच्या पातळीला जाल असा मी कधीच विचार केला नव्हता. तिचं बोलणं ऐकून सुमित्राबाई आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागल्या. अगं सुनबाई, मी असं काय केलं आहे की तू मला एवढं ऐकवते आहेस? त्यांनी हळू आवाजात विचारलं. स्वातीने दोन्ही हात छातीसमोर घालून मोठे डोळे करत उपरोधिक स्वरात म्हटलं, तुमची कृत्यच तशी आहेत. नाहीतर मला काही आवड म्हणून सकाळी सकाळी इथे येऊन तुमच्याशी वाद घालायचा नाही. आई, मी तुम्हाला सरळ प्रश्न विचारते आहे. मला गोलमोल बोलण्याची सवय नाही. सुमित्राबाई पुढे काही बोलणार इतक्यात स्वाती मध्येच म्हणाली, तुम्ही काल रात्री स्वयंपाकघरात गेला होतात ना? आधी मला हे स्पष्ट सांगा. सुमित्राबाईंनी मान हलवत उत्तर दिलं, हो सुनबाई, मला तहान लागली होती आणि माझ्या खोलीतल्या भांड्यात पाणी नव्हतं, म्हणून मी पाणी घ्यायला गेले होते. हे ऐकताच स्वाती मोठ्याने ओरडली, सचिन लवकर या, तुमच्या आईची करामत बघा. पूजा, तूही इकडे ये. स्वातीला अशा प्रकारे ओरडताना पाहून सुमित्राबाई घाबरलेल्या आवाजात म्हणाल्या, सुनबाई, मी असं काय केलं आहे की तू सगळ्यांना इथे बोलावते आहेस? स्वाती रागाने म्हणाली, सगळे येऊ द्या, मग मीच तुम्हाला सांगते. तिचा आवाज ऐकून तिचा नवरा सचिन आणि धीर अमोल तसेच पूजा खोलीत आले. सचिन आत येताच वैतागून म्हणाला, काय झालं आहे? सकाळी सकाळी एवढा गोंधळ कशासाठी? अमोलही आश्चर्याने तिच्याकडे पाहत म्हणाला, हो वहिनी, सांगा ना, नेमकं काय झालं आहे आणि तुम्ही आम्हा सगळ्यांना आईच्या खोलीत का बोलवलं आहे? त्यावर स्वाती मोठ्याने म्हणाली, तुम्हीच बघा, मला फक्त एवढं जाणून घ्यायचं आहे की आपल्या आई मध्यरात्री चोरट्यासारख्या स्वयंपाकघरात काय करायला गेल्या होत्या? हे ऐकून सुमित्राबाई स्तब्ध झाल्या. त्या म्हणाल्या, मी चोरून गेले नव्हते सुनबाई, मला तहान लागली होती म्हणून पाणी घ्यायला गेले होते. स्वाती लगेच म्हणाली, अरे वा, पाणी घ्यायला गेल्या होतात की स्वयंपाकघरात डोकं व्हायला गेला होतात? हे ऐकून सचिन भुव्या उंचावत म्हणाला, स्वाती, आई फक्त पाणी घ्यायला गेल्या होत्या, त्यासाठी एवढा तमाशा करण्याची काय गरज आहे? पण स्वाती थांबण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती आणखी कठोर स्वरात म्हणाली, पाणी घ्यायला गेल्या होत्या तर फक्त पाणी घेऊन यायचं ना, मग स्वयंपाकघरात जाऊन साफसफाई कशाला करू लागल्या? हे ऐकून पूजा देखील स्वातीच्या बाजूने बोलत म्हणाली, बरोबर आहे ताई, आईंना रात्री अचानक साफसफाई करण्याची एवढी हौस का झाली कोण जाणे. आतापर्यंत शांत असलेला अमोल त्रासलेल्या स्वरात म्हणाला, वहिनी, आईंनी काही भांडी धुतली असतील तर त्यात एवढं चिडण्यासारखं काय आहे? स्वाती लगेच म्हणाली, तुम्हाला सगळं माहीत नाही भाऊजी, साफसफाईपर्यंत गोष्ट असती तर ठीक होतं, पण मी दिवसा स्वयंपाकघरात 5,000 रुपये ठेवले होते आणि तेही तुमच्या आईंनी गायब केले आहेत. त्यांना पैशांची गरज होती तर त्यांनी सरळ माझ्याकडे मागितले असते, पण या वयात चोरी करणं तुम्हाला शोभतं का? स्वातीच्या या शब्दांनी घरातील वातावरण आणखी तणावपूर्ण झालं. ती पुढे म्हणाली, घरात लहान लहान मुलं आहेत, सांगा बरं, ती तुमच्याकडून काय शिकणार? खरंच आई, तुमच्या प्रत्येक कृतीमुळे मी खूप त्रस्त झाले आहे. असं म्हणत तिने साडीचा पदर घट्ट खोचला आणि रागाने आपल्या सासूकडे पाहू लागली. सुमित्राबाईंच्या डोळ्यांसमोर अपमानाचा अंधार दाटून आला. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. थरथरणाऱ्या ओठांनी त्या म्हणाल्या, सुनबाई, माझ्यावर इतका मोठा आरोप करण्यापूर्वी एकदा तरी विचार करायला हवा होता. मी तुमचे पैसे का घेईन? मला पैशांचं काय करायचं आहे? मी कुणाचेही पैसे घेतलेले नाहीत. सचिन आत्तापर्यंत शांत उभा होता. तो चिडून म्हणाला, अगं आई, जर पैसे घेतले असतील तर सरळ कबूल कर ना. सकाळी सकाळी एवढा मोठा गोंधळ कशाला घालता? स्वतःच्या मुलाच्या तोंडून हे शब्द ऐकून सुमित्राबाईंचे डोळे आणखी विस्फारले. ज्या मुलाला वाढवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट घेतले होते तोच आज त्यांच्यावर चोरीचा आरोप करत होता. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू अखंड वाहत होते. त्यांनी आशेने आपल्या धाकट्या मुलाकडे अमोलकडे पाहिलं. कदाचित तो तरी त्यांच्या बाजूने बोलेल अशी त्यांना अपेक्षा होती, पण अमोल मात्र शांत उभा राहिला. त्याच्या डोळ्यात आईसाठी ना माया दिसत होती ना सहानुभूती. तेवढ्यात स्वातीने रागाने दीर्घ श्वास घेतला आणि उपरोधिक स्वरात म्हणाली, आता हे खोटे अश्रू ढाळून काय उपयोग आहे आई? खरं तर ते पैसे तुम्हीच घेतले आहेत. या घरात राहून तुम्हाला खाण्यापिण्याची कोणतीच कमतरता नाही, तरीसुद्धा तुमचा लोभ काही संपत नाही. अमोलनेही तिच्या बोलण्याला दुजोरा देत म्हटलं, हो वहिनी, तुमचं म्हणणं बरोबर आहे. हे सगळं ऐकून मला खूप वाईट वाटतंय. आई, तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. निदान आता तरी खरं सांगा,
हे ऐकून सुमित्राबाईंचं मन पूर्णपणे खचून गेलं. त्यांनी थरथरणाऱ्या हातांनी डोळे पुसले आणि अडखळत्या आवाजात विचारलं, अमोल बाळा, तुलाही असंच वाटतं का की ते पैसे मीच घेतले आहेत? अमोल काही क्षण आईकडे पाहत राहिला आणि मग त्याने नजर दुसरीकडे वळवली. तो म्हणाला, आई, जर तुम्ही पैसे घेतले नसतील तर ते गेले कुठे? घरात बाहेरचं कुणीही येत नाही. हे शब्द ऐकताच सुमित्राबाईंचं डोकं गरगरू लागलं. त्यांना भोवळ यायला लागली. ज्या घरात त्यांची मुलं जन्मली, वाढली आणि मोठी झाली, त्याच घरात आज त्या मुलांचा आपल्या आईवर विश्वास उरला नव्हता. गरगरल्यामुळे त्यांचे पाय डगमगले आणि त्या तिथेच खाटेवर बसल्या. शांत स्वरात त्या म्हणाल्या, जर तुम्हा सगळ्यांना असंच वाटत असेल तर ठीक आहे. यापुढे मी स्वतःचं समर्थन करण्यासाठी ना काही बोलेन ना काही सांगण्याचा प्रयत्न करेन. स्वातीने तुच्छतेने चेहरा वाकडा करत म्हटलं, पहा ना, खोटं उघड झाल्यावर आता स्पष्टीकरण देणंसुद्धा बंद केलं. चला, पुरे झालं. आपल्याला अजूनही खूप काम आहेत. असं म्हणत ती रागाने पावलं आपटत खोलीबाहेर निघून गेली. तिच्या मागोमाग इतरही आपापल्या खोल्यात परत गेले. सुमित्राबाई मात्र तिथेच बसून राहिल्या. त्यांच्या लाल झालेल्या डोळ्यांतून सतत अश्रू वाहत होते. त्यांच्या मनात एकच प्रश्न वारंवार उमटत होता, खरंच आता या घरात माझं म्हणावं असं कोणीच उरलं नाही का? आईच्या वाट्याला आलेलं दुःख आणि 2 समोशांची भूक सुमित्राबाईंना तो काळ आठवू लागला, जेव्हा त्यांचं घर आनंदाने भरलेलं होतं. त्या आपल्या खोलीत तयार होत होत्या आणि वसंतराव वारंवार दाराजवळ येऊन डोकावत होते, अगं, अजून किती वेळ लागणार आहे तुला? लवकर आवर ना. ते हसत म्हणाले, असं होऊ नये की तिथे लग्न समारंभ सुरू होऊन जाईल आणि आपणच सगळ्यात शेवटी पोहोचू. वसंतराव हसत म्हणाले. त्यावर सुमित्राबाई हसल्या आणि साडीचा पदर नीट करत म्हणाल्या, अहो, मी मुलाची आई आहे. मग छान तयार होणं तर आलंच ना. त्या दिवशी संपूर्ण घर आनंदाने भरून गेलं होतं. त्यांचा मोठा मुलगा सचिन याचं लग्न होतं आणि घरातील प्रत्येकजण आनंदात रमला होता. सुमित्राबाईंनी आपल्या सुनेच्या स्वागतासाठी खूप तयारी केली होती. प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीची काळजी घेतली होती, जेणेकरून सुनेला कोणताही त्रास होऊ नये. स्वाती जेव्हा पहिल्यांदा नववधू म्हणून घरात आली होती, तेव्हा सुमित्राबाईंनी तिला प्रेमाने मिठी मारली होती आणि म्हणाल्या होत्या, बाळा, आजपासून हे घर तुझं आहे. तुला कशाचीही गरज भासली तर निसंकोचपणे मला सांग. पण आज ती स्वाती त्यांच्यावर चोरीचा आरोप करत होती. त्यांची स्वतःची मुलं त्यांच्या स्पष्टीकरणालाच खोटं ठरवत होती. आठवणींचा तो प्रवाह इतका खोलवर गेला की सुमित्राबाईंच्या डोळ्यांत पुन्हा अश्रू दाटले. म्हणून त्या म्हणाल्या, वसंतराव, तुम्ही आज असता तर आपल्या माणसांमध्ये अजूनही परक असल्याची भावना मला कधीच आली नसती. सुमित्राबाई अजूनही विचारात हरवून गेल्या होत्या. तेवढ्यात दाराशी चाहूल लागली. त्यांनी वर पाहिलं तर धाकटी सून पूजा खोलीत आली. तिने काहीही न बोलता जवळच्या टेबलावर चहाचा कप ठेवला आणि निघून गेली. सुमित्राबाईंना वाटलं, वसंतराव जिवंत असताना सकाळच्या चहा पिण्याचा आनंदच काही वेगळा होता. ते नेहमी म्हणायचे, सुमित्रा, तू माझ्यासोबत बसून चहा घेतल्याशिवाय मला बरं वाटत नाही. माझ्या दिवसाची सुरुवातच चांगली होत नाही. पण आज एकट्या बसलेल्या सुमित्राबाईंसाठी तो चहा एखाद्या कडू औषधासारखा वाटत होता. वेळ पुढे सरकत गेला आणि संध्याकाळ झाली. सुमित्राबाईंनी सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. पोटात कळा उठत होत्या. अंगातही अशक्तपणा जाणवत होता. त्यांनी आजूबाजूला पाहिलं, पण घरात असा कोणीही नव्हता जो त्यांना विचारेल की त्यांनी काही खाल्लं आहे की नाही. मुलं आणि सुना सगळे आपापल्या कामात व्यस्त होते. त्या हळूहळू खाटेवरून उठल्या आणि दारामागे टांगलेली आपली पिशवी खाली घेतली. त्यात काही नाणी होती जी त्यांनी जपून ठेवली होती. पिशवी घट्ट पकडून त्या घराच्या दरवाजाकडे निघाल्या. पण त्या बाहेर पडणार इतक्यात मोठी सून स्वातीचा कडक आवाज आला, आई, आता कुठे निघालात? सुमित्राबाई थांबल्या आणि शांतपणे म्हणाल्या, मी फक्त थोडं बाहेर जाऊन येते. स्वाती लगेच म्हणाली, आई, बाहेर जाण्याची काय गरज आहे? की शेजारपाजारात बसून आपली दुःखकथा सांगायची आहे, लोकांची सहानुभूती मिळवायची आहे आणि आमच्याबद्दल वाईट बोलायचं आहे? हे एकदा सुमित्राबाईंचं मन पुन्हा दुखावलं गेलं. त्या हळू आवाजात म्हणाल्या, नाही सुनबाई, मला फक्त थोडं चालून यायचं आहे. स्वातीने नाराजीने चेहरा करत म्हटलं, ठीक आहे, पण फार दूर जाऊ नका. मग घरची कामं कोण करणार? सुमित्राबाईंनी त्यावर काहीच उत्तर दिलं नाही. त्यांच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं आणि त्या जड पावलांनी घराबाहेर पडल्या. त्यांचं चालण्यात आता पूर्वीसारखी चपळता राहिली नव्हती. पण मनात एकच विचार घोळत होता, आज एका आईला 2 घास खाण्यासाठीही विचार करावा लागत आहे. त्या पिशवी घट्ट धरून पुढे चालत राहिल्या. थोडं अंतर गेल्यावर त्यांना रस्त्याच्या कडेला समोसे विकणारा एक तरुण दिसला. त्यांना खूप भूक लागली होती, म्हणून त्यांनी विचार केला, एक ताट समोसे खाऊन घ्यावेत. त्या त्याच्याजवळ जाऊन म्हणाल्या, बाळा, एक समोसा कितीला आहे? तो तरुण हसून म्हणाला, आजी, पूर्ण ताट 30 रुपयांचं आहे. हे ऐकून सुमित्राबाईंनी आपल्या पिशवीत डोकावून पाहिलं, पण स्वतःशीच म्हणाल्या, अरे,
माझ्याकडे 10 रुपये कमी आहेत. उदास होत त्या म्हणाल्या, बाळा माझ्याकडे 10 रुपये कमी आहेत. त्यांची अवस्था पाहून तो समोसेवाला म्हणाला, काही हरकत नाही आजी, तुम्ही मला 20 रुपयेच द्या. हे ऐकून सुमित्राबाईंच्या डोळ्यात क्षणभर आशेची चमक उमटली. त्यांनी पिशवीतले पैसे काढले आणि त्याच्या हातात दिले. गरमागरम समोसांचा सुगंध दरवळत होता, त्यामुळे त्यांची भूक आणखी वाढली होती. त्यांनी पहिला समोसा तोडला आणि तोंडात घालण्याचा प्रयत्न केला. तेवढ्या जुन्या आठवणी त्यांच्या मनात जाग्या झाल्या. आई पटकन समोसे द्या ना, मला खूप भूक लागली आहे. धाकटा मुलगा अमोल याचा तो लहानपणीचा आवाज आजही त्यांच्या कानात घुमत होता. मुलं लहान असताना त्या स्वतः खूप प्रेमाने त्यांच्यासाठी समोसे बनवत असत. त्यांची दोन्ही मुलं आनंदाने बसून समोसे खायची. वसंतरावही हसत म्हणायचे, अरे वा, आज तर असा सुगंध दरवळतोय की फक्त वासानेच पोट भरेल असं वाटते. त्यावर सुमित्राबाई हसत म्हणायच्या, नुसत्या सुगंधाने पोट भरत नाही हो, घ्या हे गरमागरम समोसे, पोटभर खा. आणि आज परिस्थिती अशी होती की जी आई कालपर्यंत आपल्या मुलांना प्रेमाने गरमागरम समोसे करून खाऊ घालत होती, तीच आज या गल्लीच्या कोपऱ्यावर उभी राहून मुलगा सुनेच्या घरात राहूनही 2 घासांसाठी आसुसलेली होती. त्यांनी पहिला घास घेतला आणि त्यांच्या घशात काहीतरी अडकल्यासारखं वाटलं. तो समोसा त्यांच्या दृष्टीने फक्त खाण्याचा पदार्थ नव्हता, तर जुन्या आठवणीची वेदना होती. त्या आठवणी आता एखाद्या सुंदर पण हरवलेल्या स्वप्नासारख्या वाटत होत्या. समोसे विकणारा तरुण त्यांच्याकडे बारकाईने पाहत होता. त्याच्या लक्षात आलं की या वृद्ध आईच्या डोळ्यात अश्रू आहेत. तो हलकसं हसत म्हणाला, आजी, अजून समोसे हवे असतील तर घ्या, पैशांची अजिबात चिंता करू नका. सुमित्राबाईंनी थरथरणाऱ्या हातांनी पदराने डोळे पुसले आणि हलकेच मान हलवत म्हणाल्या, नको बाळा, पुरे झालं. देव तुला नेहमी आनंदी ठेवू, तू खूप प्रगती कर. समोसे खाऊन त्यांनी देवाचं नाव घेतलं आणि तिथून निघाल्या. पण काही पावलं चालताच त्यांचे पाय डगमगले आणि त्या रस्त्याच्या कडेला बसल्या. पोटाची भूक काही काळासाठी भागली होती, पण मनात साचलेलं दुःख कसं कमी होणार होतं. कष्टाने त्या पुन्हा उभ्या राहिल्या. त्यांचे पाय अजूनही डगमगत होते, पण मनात एक वेगळी शांतता होती. कदाचित पोटात काहीतरी गेलं होतं किंवा त्या समोसे विकणाऱ्या तरुणाच्या माणुसकीने त्यांच्या मनाला आधार दिला होता. हळूहळू त्यांची पावलं मंदिराकडे वळली. त्यांच्यासाठी मंदिरात जाणं म्हणजे केवळ देवदर्शन नव्हतं, तर काही क्षण शांतपणे बसण्याचं ठिकाण होतं. तिथं त्यांना कुणी टोमणे मारत नव्हतं, कुणी त्यांचा अपमान करत नव्हतं, कुणी त्यांना ओझं झाल्याचं सांगत नव्हतं. मंदिरात पोहोचल्यावर त्या एका कोपऱ्यात जाऊन बसल्या आणि देवाकडे पाहू लागल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि मनात असंख्य प्रश्न. त्या मनोमन म्हणाल्या, देवा, मी नेहमी सगळ्यांचं भलंच चितलं, मग आज मी माझ्याच घरात परकी का झाले. त्यांचे ओठ हलत होते, पण त्या प्रश्नांची उत्तरं देणारं तिथे कुणी नव्हतं. देवही शांत होता. थोड्या वेळाने त्यांनी आपल्या पिशवीतून एक छोटी जपमाळ बाहेर काढली. ती तीच जपमाळ होती जी वसंतरावांनी त्यांना दिली होती. जेव्हा जेव्हा त्या अस्वस्थ व्हायच्या तेव्हा ती जपमाळ हातात घेऊन बसायच्या. आजही त्या जपमाळ फिरवत देवाचं नामस्मरण करत होत्या. तेवढ्यात एक आवाज त्यांच्या कानावर पडला, आजी, तुम्ही इथे एकट्याच बसल्या आहात का. हे ऐकून त्या दचकल्या. त्यांनी वर पाहिलं तर एक तरुण त्यांच्यासमोर उभा होता. त्याच्या डोळ्यात आपुलकी होती आणि चेहऱ्यावर सौम्यता दिसत होती. सुमित्राबाईंनी काही क्षण त्याच्याकडे पाहिलं आणि मग हळू आवाजात विचारलं, बाळा, तू मला ओळखतोस का. तो हसला आणि त्यांच्या शेजारी बसत म्हणाला, आजी, या परिसरात तुम्हाला कोण ओळखत नाही. तुम्ही तर रोज मंदिरात येता. आज तुम्हाला अशा अवस्थेत पाहिलं आणि मला राहवलं नाही. तुम्ही ठीक आहात ना. माझं नाव विक्रम आहे. हे ऐकून सुमित्राबाईंचे डोळे पुन्हा भरून आले. कित्येक वर्षांनी कोणीतरी त्यांची विचारपूस केली होती. विक्रमने प्रेमाने विचारलं, आजी, तुम्ही काही खाल्लं आहे का. सुमित्राबाईंनी लगेच उत्तर दिलं, नाही. त्या फक्त हलकसं हसल्या आणि मान डोलावली, जणू काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत होत्या. पण विक्रमने त्यांच्या शांततेत दडलेलं दुःख ओळखलं होतं. त्याने लगेच खिशातून बुंदीचा एक लाडू काढला आणि त्यांच्या हातावर ठेवत म्हणाला, घ्या आजी, हा प्रसाद आहे. देवाचा प्रसाद कधी नाकारायचा नसतो. सुमित्राबाईंनी तो लाडू पाहिला, कपाळाला लावला आणि हळूहळू खायला सुरुवात केली. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि विक्रमने ते पाहिलं होतं. तो शांतपणे म्हणाला, आजी, तुम्हाला वाटत असेल तर माझ्यासोबत माझ्या घरी चला. माझी आई आता या जगात नाही. माझ्या पत्नीला देखील तुम्हाला भेटून खूप आनंद होईल. सुमित्राबाईंनी त्याच्या डोळ्यात पाहिलं. इतकी खरी आपुलकी आणि जिव्हाळा त्यांना कित्येक वर्षानंतर अनुभवायला मिळत होता. पण त्या त्याच्यासोबत जाऊ शकल्या असत्या का. त्यांच्या स्वतःच्या माणसांना त्यांची गरज नव्हती का. त्यांच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण होत होते. मात्र या वयात कुणावरही ओझं बनणं योग्य नाही असा विचार करून त्यांनी हलकसं हसत म्हटलं, बाळा, तुझी आई खरोखर भाग्यवान होती, कारण तिला तुझ्यासारखा मुलगा मिळाला. पण आता मला कुणावरही ओझं बनायचं नाही. देवाने जोपर्यंत मला चालतं बोलतं ठेवलं आहे
तोपर्यंत मी माझं आयुष्य स्वतःच जगण्याचा प्रयत्न करेन. विक्रम त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत शांत बसला. त्याच्या मनात विचार आला की या आईने आपल्या मनात किती वेदना साठवून ठेवल्या आहेत, तरीही त्या कुणासमोर हात पसरवू इच्छित नाहीत. तो काही बोलणार इतक्यात सुमित्राबाईंनी आपली पिशवी उचलली आणि मंदिराच्या आत गेल्या. त्यांनी देवासमोर माथा टेकवला आणि मनोमन प्रार्थना केली, देवा, आयुष्याच्या या टप्प्यावर मला इतकी शक्ती दे की मला कधीही कुणासमोर हात पसरावा लागू नये. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. तेवढ्यात पुजाऱ्यांनी त्यांना पाहिलं आणि जवळ येत विचारलं, सुमित्राबाई, तुम्ही ठीक आहात ना? त्यांनी पटकन डोळे पुसले आणि म्हणाल्या, हो, काही नाही, कधी कधी मन जड होतं एवढंच. पुजाऱ्यांनी त्यांना प्रसाद देत म्हटलं, ताई, तुम्ही रोज मंदिरात येत जा, कारण जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा देवाचाच आधार मनाला शांतता देतो. सुमित्राबाईंनी प्रसाद घेतला आणि हलकसं हसत तिथून निघाल्या. तेवढ्यात मंदिरात एक स्त्री आली. तिने सुमित्राबाईंना पाहिलं आणि आश्चर्याने म्हणाली, अगं सुमित्रा, ही तुझी काय अवस्था झाली आहे? घरी सगळं ठीक आहे ना? सुमित्राबाईंनी वर पाहिलं तर ती त्यांची जुनी शेजारी उषा होती. अनेक वर्षांनी त्यांची भेट होत होती. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि मान खाली घातली. मग हळू आवाजात म्हणाल्या, घर? आता त्याला घर म्हणावं असं काही उरलं नाही उषा. आता ती फक्त एक जागा आहे जिथे मला राहण्याची परवानगी दिली आहे. उषाताईंना हे ऐकून धक्का बसला. त्या म्हणाल्या, हे काय बोलतेस तू? असं काय घडलं? सुमित्राबाईंना खूप काही सांगायचं होतं, पण शब्दच फुटत नव्हते. काही क्षण शांत राहिल्यानंतर त्या म्हणाल्या, आता काय सांगू उषा? ज्या मुलांसाठी मी माझं संपूर्ण आयुष्य खर्च केलं, त्यांच्यासाठीच आज मी ओझं झाले आहे. सुना सतत टोमणे मारतात आणि मुलं शांत राहतात. मला जेवली का नाही हे विचारणंही आता घरात कोणी उरलं नाही. मी माझ्याच घरात परकी झाली आहे. हे ऐकून उषाताईंना विश्वासच बसत नव्हता. त्या म्हणाल्या, अगं, तुझी दोन्ही मुलं किती आज्ञाधारक होते. ते नेहमी तुझी किती काळजी घ्यायचे. मग एवढा बदल कसा झाला? हे ऐकताच सुमित्राबाईंच्या डोळ्यांतून पुन्हा अश्रू वाहू लागले. त्या म्हणाल्या, अचानक काहीच बदललं नाही उषा. वसंतराव गेल्यानंतर हळूहळू मुलं मला बोल लावू लागली. मग माझी गरज कमी होत गेली आणि एक दिवस मला जाणवलं की त्या घरात मी फक्त एक ओझं आहे. हे ऐकून उषाताईंचेही डोळे पाणावले. त्या भावुक होऊन म्हणाल्या, मला वाटायचं की आता तुझी मुलं तुझी खूप सेवा करत असतील, पण हे ऐकून खूप दुःख झालं. सुमित्राबाई मंद हसल्या आणि म्हणाल्या, आता देवच माझा आधार आहे. मन खूप भरून आलं की मी इथे येते. निदान देवाच्या घरात तरी कुणी मला अपमानास्पद बोलत नाही. तेवढ्यात उषाताईंनी त्यांच्या हातात हात घेतला आणि प्रेमाने म्हणाल्या, सुमित्रा, तुला कधीही माझी गरज भासली तर अजिबात संकोच करू नकोस. माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी नेहमी खुले आहेत. हे ऐकून सुमित्राबाईंनी मान खाली घातली. पण त्यांच्या मनाला माहीत होतं की आता कोणाच्याही घरी जाऊन राहणं त्यांच्यासाठी शक्य नव्हतं. काही वेळ बोलल्यानंतर त्या जड पावलांनी आपल्या घराकडे निघाल्या. मात्र घराच्या दरवाजाजवळ पोहोचताच त्या दचकल्या. त्यांच्या खोलीतून मोठमोठे आवाज येत होते. त्या घाईने खोलीकडे गेल्या आणि आतलं दृश्य पाहून स्तब्धच झाल्या. संपूर्ण खोली अस्ताव्यस्त पडली होती. सामान इकडे तिकडे विखुरलेलं होतं. खोलीच्या मधोमध स्वाती आणि पूजा काहीतरी शोधण्यात गुंतल्या होत्या. त्यांच्या हालचालींवरून स्पष्ट दिसत होतं की त्या एखाद्या खास वस्तूच्या शोधात होत्या. हे सगळं पाहून सुमित्राबाई अवाक झाल्या. त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, हे काय करत आहात तुम्ही दोघी? त्यावर स्वाती रागाने त्यांच्याकडे पाहत म्हणाली, बरं झालं तुम्ही आलात. आता सरळ सांगा, ते पैसे कुठे ठेवले आहेत? हे ऐकून सुमित्राबाईंनी आश्चर्याने विचारलं, कुठले पैसे? स्वाती लगेच म्हणाली, तेच 5,000 रुपये जे तुम्ही स्वयंपाकघरातून घेतले आहेत. आम्ही संपूर्ण घर पालतं घातलं, पण ते कुठेच सापडले नाही. हे ऐकताच सुमित्राबाईंना असं वाटलं जणू त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांचा आवाज क्षीण झाला. मी कोणतेही पैसे घेतलेले नाहीत. तुम्हाला जरा तरी भान आहे का? तुम्ही स्वतःच्या सासूवर असा घाणेरडा आरोप करत आहात. स्वाती कठोर आवाजात म्हणाली, आई, हे नाटक आता बंद करा आणि शांतपणे आमचे पैसे परत द्या. नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत आणि पैसे सापडले नाहीत तर तुमची काय अवस्था करू हेही तुम्हाला दिसेल. नंतर आम्हाला दोष देऊ नका. ती पुढे म्हणाली, तसंही आता या घरात तुमची गरज उरलीच कुठे आहे? हे शब्द ऐकताच सुमित्राबाईंचं हृदय तुटून गेलं. त्यांनी आशेने दरवाजाकडे पाहिलं. कदाचित त्यांची मुलं येतील आणि आपल्या सुनांचं बोलणं ऐकतील अशी त्यांना अपेक्षा होती. पण घरात कुणालाच त्यांच्या वेदनांची पर्वा नव्हती. स्वाती पुन्हा उपरोधिक स्वरात म्हणाली, असं निरागस असल्याचं नाटक करून काही उपयोग होणार नाही. पैसे मिळाले नाहीत तर या घरात राहणंसुद्धा कठीण करून टाकू. हे ऐकून सुमित्राबाईंच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्या हळूहळू आपल्या खाटेकडे गेल्या आणि त्यावर बसल्या. स्वाती संतापाने थरथरत होती. ती पुढे आली आणि एका झटक्यात सुमित्राबाईंची पिशवी त्यांच्या हातातून हिसकावून घेतली. त्यामुळे त्या दचकल्या. स्वाती म्हणाली, पाहतेच आता या पिशवीत काय आहे. कदाचित चोरलेले पैसे याच्यात लपवले असतील. हे ऐकताच सुमित्राबाई घाबरल्या. नको सुनबाई, त्यात काहीही नाही.
फक्त माझ्या काही जुन्या वस्तू आहेत, पण स्वातीने त्यांचं एकही ऐकलं नाही. तिने घाईघाईने पिशवीची गाठ सोडली आणि आतलं सगळं सामान जमिनीवर फेकून दिलं. त्या पिशवीत काही जुने कपडे आणि एक छायाचित्र होतं. जमिनीवर पडलेलं छायाचित्र पाहून स्वाती तुच्छतेने म्हणाली, इथे तर पैसे नाहीतच, कसला तरी निरुपयोगी पसारा भरून ठेवला आहे. मला वाटलं होतं पैसे सापडतील, पण इथे तर फक्त जुनाट वस्तू आहेत. असं म्हणत तिने रागाने त्या वस्तूंना लाथ मारली आणि खाटेखाली ढकलून दिलं. हे पाहून सुमित्राबाईंच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. त्यांनी थरथरणाऱ्या हातांनी जमिनीवर विखुरलेल्या वस्तू एक एक करून गोळा करायला सुरुवात केली. तेवढ्यात त्यांची नजर उषाताईंनी दिलेल्या फळांकडे गेली. काही संत्री आणि केळी जमिनीवर लोळत होती. ते पाहता स्वाती आणि पूजाच्या डोळ्यात वेगळीच चमक आली. स्वाती मोठ्याने ओरडली, पहा जरा, म्हणत होते की पैसे घेतले नाहीत. मग हे संत्री आणि केळी कुठून आली? आकाशातून पडली का? सुमित्राबाई अडखळत म्हणाल्या, ही फळं मी विकत घेतलेली नाहीत. माझी मैत्रीण उषाने मला दिली आहेत. त्यांचं बोलणं पूर्ण होण्याआधीच पूजा मध्येच म्हणाली, का नाही देणार? आता घराबाहेर जाऊन लोकांकडून वस्तू घ्यायची वेळ आली आहे ना? सुमित्राबाई हतबलपणे म्हणाल्या, नाही सुनबाई, मी तिला नकार दिला होता, पण तिने आग्रहाने माझ्या हातात दिली. त्यावर स्वाती रागाने त्यांच्याकडे पाहत म्हणाली, असं का? म्हणजे आता चोरीसोबत कारणं सांगायलाही लागलात? खोटं बोलायलाही सुरुवात केली आहे? तिने जमिनीवर पडलेल्या फळांकडे पाहिलं आणि नाक मुरडत म्हणाली, तसंही ही फळं आमच्या काही कामाची नाहीत. असं म्हणत तिने फळांना लाथ मारून पुन्हा दूर फेकून दिलं. हे पाहून सुमित्राबाईंच्या मनात दडलेला संताप अखेर बाहेर आला. त्यांनी स्वतःला सावरलं, धैर्य एकवटलं आणि ठाम आवाजात म्हणाल्या, पुरे झालं, खूप ऐकून घेतलं मी तुमचं, आता बस, यापुढे एक शब्दही नाही. सुमित्राबाईंना इतक्या ठामपणे बोलताना पाहून दोन्ही सुना एकमेकींकडे पाहू लागल्या. मग खांदे उडवत त्या तिथून निघून गेल्या. जणू काही घडलंच नव्हतं. सुमित्राबाईंनी हळूच वसंतरावांचा फोटो उचलला आणि तो आपल्या छातीशी घट्ट धरला. स्वतःला सावरत त्या खाटेवर जाऊन पडल्या. काही वेळाने त्या उठल्या आणि आपल्या कपड्यांमध्ये काहीतरी शोधू लागल्या. तेवढ्यात त्यांच्या हाताला एक चावी लागली. ही तीच चावी होती जी वसंतरावांनी अनेक वर्षांपूर्वी त्यांच्याकडे दिली होती. तेव्हा ते म्हणाले होते, सुमित्रा, ही चावी नेहमी जपून ठेव, यात तुझा हक्क दडलेला आहे. वसंतरावांचा आवाज त्यांच्या कानात पुन्हा घुमू लागला, पहा सुमित्रा, माणसाचं वागणं काळानुसार बदलतं. आज जे लोक आपल्याला डोक्यावर घेतात तेच उद्या आपल्याकडे दुर्लक्षही करू शकतात, आपल्याला परकही समजू शकतात. पण तुझा जो हक्क आहे तो कोणीही तुझ्याकडून हिरावून घेऊ शकणार नाही. जर कधी तुला वाटलं की घरचे तुझा अपमान करत आहेत, तर त्यावेळी या चावीचा उपयोग कर. हे आठवताच सुमित्राबाईंच्या डोळ्यात अश्रू दाटले. काय वसंतरावांना आधीच सगळ्याची कल्पना होती? एक दिवस स्वतःची मुलं आणि सुना त्यांच्याशी असं वागतील हे त्यांना जाणवलं होतं का? हा विचार मनात येताच त्यांचं हृदय जोराने धडधडू लागलं. आता त्यांना या चावीचं रहस्य जाणून घ्यायचं होतं. त्यांना वसंतरावांचे आणखी काही शब्द आठवले. सुमित्रा, ही चावी फक्त तुझ्यासाठी आहे. ती कधीही कुणाला देऊ नकोस. आणि जर कधी तिची गरज भासली तर ही चावी घेऊन बँकेत जा. तिथला व्यवस्थापक तुला सगळं समजावून सांगेल. हे आठवल्यानंतर सुमित्राबाईंना आता फक्त सकाळ होण्याची प्रतीक्षा होती. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला, खाटेवर आडव्या झाल्या आणि डोळे मिटले. सकाळची पहिली किरणं खिडकीतून आत येण्याआधीच त्या जाग्या झाल्या होत्या. त्यांनी खोलीभर नजर फिरवली. काल रात्री अस्ताव्यस्त झालेलं सामान अजूनही तसंच पडलं होतं, पण आता त्यांना त्याचं काहीच वाटत नव्हतं. त्यांच्या मनात फक्त एकच विचार होता, आज बँकेत जाऊन या चावीमागचं रहस्य जाणून घ्यायचं. त्यांनी ती चावी साडीच्या पदराला घट्ट बांधून घेतली, जुनी पिशवी खांद्यावर टाकली आणि हळूहळू दरवाजाकडे निघाल्या. मात्र दरवाजा उघडताच त्यांच्यासमोर स्वाती उभी असल्याचं त्यांना दिसलं. स्वातीने संशयाने विचारलं, आई, कुठे निघालात? मंदिरात जात आहात का? सुमित्राबाई शांतपणे म्हणाले, हो सुनबाई, मंदिरातच जाते आहे. हे ऐकून स्वातीने त्यांच्याकडे वरपासून खालपर्यंत निरखून पाहिलं आणि म्हणाली, मला तसं वाटत नाही. मला वाटतं तुम्ही मंदिरात नाही तर कुठेतरी दुसरीकडे जात आहात. ती उपरोधाने पुढे म्हणाली, आता आणखी कोणता नवीन प्रकार करायचा आहे कुणास ठाऊक. सुमित्राबाईंनी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं, फक्त हलकसं असल्या आणि पुढे निघून गेल्या. त्यांच्या आयुष्यातील एका नव्या प्रवासाची सुरुवात होत होती. बँकेत पोहोचल्यानंतर त्यांनी व्यवस्थापकाला चावी दाखवत म्हटलं, बाळा, ही चावी माझ्या पतींनी मला दिली होती. त्यांनी सांगितलं होतं की गरज पडली तर ती बँकेत दाखव. व्यवस्थापकाने चावी नीट पाहिली आणि संगणकावर काही माहिती तपासू लागला. काही मिनिटांनी तो उठला आणि आपल्या दालनात गेला. थोड्या वेळाने तो परत आला. त्याच्यासोबत बँकेतील आणखी एक वरिष्ठ अधिकारी होता. त्या अधिकाऱ्याने नम्रपणे म्हटलं, आजी, कृपया आमच्यासोबत या. हे ऐकून सुमित्राबाईंचं हृदय पुन्हा जोराने धडधडू लागलं. त्या अधिकाऱ्यासोबत आतल्या दालनात गेल्या आणि खुर्चीवर बसत म्हणाल्या, बाळा, मला काही
समजत नाही ही चावी नेमकी कशाची आहे. व्यवस्थापक हसत म्हणाला, आजी ही साधी चावी नाही. आधी तुमचं ओळखपत्र द्या. तुमची ओळख पडताळणं आवश्यक आहे. बँकेचे नियम खूप कडक असतात. यावर सुमित्राबाई हलकसं हसत म्हणाल्या, मला माहीत होतं बाळा की ओळखपत्राची गरज भासेल, म्हणूनच मी ते सोबत आणलं आहे. असं म्हणत त्यांनी आपल्या पिशवीतून ओळखपत्र काढलं आणि बँक व्यवस्थापकाच्या हातात दिलं. व्यवस्थापकाने त्यांची ओळख पडताळण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण केली आणि एका कर्मचाऱ्याला बोलावलं. तो कर्मचारी त्यांना तिजोरी विभागाकडे घेऊन गेला आणि नम्रपणे म्हणाला, आजी ही तुमची तिजोरी आहे. तुम्ही तुमच्या चावीने ती उघडू शकता. सुमित्राबाईंनी थरथरणाऱ्या हातांनी चावी फिरवली. तिजोरी उघडताच त्यांच्या डोळ्यात आश्चर्य दाटून आलं. आत काही दागिने, जमीन जुमल्याची कागदपत्र आणि एक मोठं पाकीट ठेवलं होतं. सुमित्राबाईंनी ते पाकीट उघडलं. त्यामध्ये वसंतरावांनी लिहिलेलं एक पत्र होतं. त्या हळूहळू वाचू लागल्या. सुमित्रा, जर आज तू हे पत्र वाचत असशील तर कदाचित मी या जगात नसेन, पण माझी नेहमीच इच्छा होती की तुला आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये. मी आयुष्यभर जे काही कमावलं आहे त्याचा मोठा भाग तुझ्या नावावर ठेवला आहे. ही तिजोरी तुझ्या सुरक्षिततेसाठी आहे, जेणेकरून तुला कधीही कुणासमोर हात पसरावा लागू नये. हे वाचताच सुमित्राबाईंच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. वसंतरावांनी आयुष्यात केलेला प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द त्यांना आठवू लागला. त्यांच्या मनात नव्या आशेचा किरण उजळला. त्यांनी ते पत्र आपल्या छातीशी घट्ट धरलं आणि एक दीर्घ श्वास घेतला. आतापर्यंत दुःखाच्या सावलीखाली गेलेल्या आयुष्याला नव्याने उभं करण्याची ताकद त्यांना मिळाली होती. व्यवस्थापक हळू आवाजात म्हणाला, आजी तुमची इच्छा असेल तर ही रक्कम तुमच्या बचत खात्यात जमा करता येईल किंवा गरजेनुसार काही रक्कम काढूनही घेऊ शकता. सुमित्राबाई म्हणाल्या, मला थोडे पैसे काढायचे आहेत आणि उरलेली रक्कम माझ्या बचत खात्यात जमा करायची आहे. थोड्याच वेळात आवश्यक रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आणि काही पैसे त्यांना रोख स्वरूपात देण्यात आले. त्यांनी कागदपत्र आणि दागिने पुन्हा नीट ठेवले आणि सुरक्षिततेसाठी तिजोरीतच ठेवून दिले. बँकेतून बाहेर पडताना तेजस्वी सूर्यप्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडत होता. आता पुढे कुठे जायचं याचा त्या विचार करत उभ्या होत्या. तेवढ्यात मागून कुणीतरी आवाज दिला, आजी. सुमित्राबाईंनी मागे वळून पाहिलं तर तो विक्रम होता, जो काही दिवसांपूर्वी त्यांना मंदिरात भेटला होता. विक्रम जवळ येत म्हणाला, आजी तुम्ही इथे बँकेत? सुमित्राबाई मंद हसत म्हणाल्या, हो बाळा, एक महत्त्वाचं काम होतं. आता मला माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगायचं आहे. विक्रमने त्यांच्या डोळ्यात पाहिलं. तिथे आत्मविश्वास दिसत होता, पण त्याचबरोबर एकाकीपणाची हलकी छटाही होती. तो लगेच म्हणाला, आजी तुम्ही इच्छिलं तर माझ्यासोबत येऊ शकता. मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं. त्याच्या शब्दातला प्रामाणिकपणा सुमित्राबाईंना जाणवला, पण त्या कुणावरही ओझं बनवू इच्छित नव्हत्या. त्या म्हणाल्या, विक्रम बाळा, आता मला कुणावरही ओझं व्हायचं नाही. विक्रम हसला आणि म्हणाला, तुम्ही माझ्यासाठी ओझं आहात असं कोणी सांगितलं? आईचं घर तिचंच असतं. तुम्हाला जितके दिवस राहावंसं वाटेल तितके दिवस राहा आणि ज्या दिवशी स्वतःचा मार्ग निवडायचा वाटेल त्या दिवशी निर्धास्तपणे जा, पण आधी एकदा माझ्यासोबत चला. हे ऐकून सुमित्राबाई काही क्षण विचारात पडल्या. मग त्या म्हणाल्या, ठीक आहे बाळा, पण मी फक्त काही दिवसांसाठीच येईन. विक्रम आनंदाने म्हणाला, जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं. त्यानंतर तो त्यांना आपल्या घरी घेऊन गेला. घरी पोहोचल्यावर दारात अर्चना उभी होती. सुमित्राबाईंना पाहताच ती आनंदाने पुढे आली. त्यांना प्रेमाने मिठी मारली आणि घरात घेऊन गेली. घरात पाऊल टाकताच सुमित्राबाईंना एक विलक्षण शांतता जाणवली. तिथे कुणाचे टोमणे नव्हते, कुणाचं कटू बोलणं नव्हतं, कुणाच्या नजरेत तिरस्कार नव्हता. त्या रात्री विक्रम आणि अर्चनासमोर सुमित्राबाईंनी आपल्या मनातील निर्णय व्यक्त केला. त्या म्हणाल्या, आता मला माझ्या संपत्तीचा उपयोग अशा लोकांसाठी करायचा आहे जे माझ्यासारखे आयुष्याच्या उत्तरार्धात एकटे पडतात. मला एक आश्रम उभारायचा आहे जिथे ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने जगण्याचा आणि राहण्याचा अधिकार मिळेल. हे ऐकताच विक्रम आणि अर्चना अभिमानाने त्यांच्याकडे पाहू लागले, कारण दुःखाने खचून न जाता सुमित्राबाईंनी आपल्या वेदनेतून अनेकांसाठी आशेचा दीप पेटवण्याचा निर्णय घेतला होता. आजी, हा तर खूप सुंदर विचार आहे, विक्रम भावुक होत म्हणाला. सुमित्राबाईंनी एक दीर्घ श्वास घेतला. डोळ्यात आलेले अश्रू आवरत त्या ठाम आवाजात म्हणाल्या, बाळा, उद्या मला एखाद्या चांगल्या वकिलाकडे घेऊन चल. आता त्यांच्या डोळ्यात भीतीचा लवलेशही नव्हता. त्या नव्या पहाटेसाठी आणि नव्या आयुष्याच्या सुरुवातीसाठी पूर्णपणे तयार झाल्या होत्या. अशी एक सुरुवात जी त्यांच्या माध्यमातून समाजातील ज्येष्ठांना सन्मानाने जगण्याचा आणि स्वतःच्या हक्कांसह आयुष्य जगण्याचा नवा मार्ग दाखवणार होती. दुसरीकडे सुमित्राबाईंची मुलं आणि सुना अस्वस्थ होऊ लागल्या होत्या. सचिन चिंतेने म्हणाला, आई अजून घरी कशा आल्या नाहीत? त्यांना काही झालं नसेल ना? त्यावर स्वाती नाराजीने म्हणाली,
एवढी काळजी करण्यासारखी काही गोष्ट नाही. कदाचित त्या एखाद्या मैत्रिणीकडे गेल्या असतील किंवा आपल्यावर रागावून कुठेतरी बसल्या असतील. आतापर्यंत शांत असलेली पूजा हळू आवाजात म्हणाली, पण आईनी याआधी कधी असं केलं नाही. कितीही उशीर झाला तरी त्या कधी कुणाच्या घरी रात्रभर थांबल्या नाहीत. खरंच त्यांच्यासोबत काही अघटित घडलं असेल तर? ज्यांना सुमित्राबाई घरात आहेत की नाहीत याचं काहीच वाटत नव्हतं. तेच लोक आता वारंवार दरवाजाकडे पाहत होते. रात्रभर सुमित्राबाई घरी परतल्या नाही तेव्हा सचिन आणि अमोल दोघांनाही काळजी वाटू लागली. सकाळ होताच त्यांनी आजूबाजूच्या परिसरात चौकशी सुरू केली, पण कुणालाही सुमित्राबाईंबद्दल काहीच माहिती नव्हती. त्यांच्या अशा कुठल्याही मैत्रिणी नव्हत्या ज्यांच्याकडे त्या रात्रभर थांबल्या असतील. पूजा काळजीने म्हणाली, मला वाटतं आपण पोलिसात तक्रार द्यायला हवी. आई पूर्ण 1 दिवसापासून सापडत नाहीत. त्यांच्यासोबत काही वाईट घडलं असेल तर? पण स्वाती लगेच म्हणाली, तू काय बोलते आहेस? पोलिसांकडे जाणं योग्य ठरणार नाही. ते उलट आपल्यालाच संशयाने पाहतील. सकाळपासून आतापर्यंत तक्रार का केली नाही असे प्रश्न विचारतील. सचिननेही तिच्या बोलण्याला दुजोरा दिला. हो स्वाती बरोबर बोलत आहे. आई वयस्कर आहेत. कदाचित रस्ता चुकले असतील किंवा एखाद्या नातेवाईकाकडे गेले असतील. आधी आपण स्वतः त्यांचा शोध घेऊया. स्वातीने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, बरं आता हे सगळं सोडा आणि जेवण वाढा. उद्या पाहू काय होतं ते. आई आल्या नाही तर मग पुढे काय करायचं ते ठरवू. दरम्यान सुमित्राबाई मात्र शांत झोपल्या होत्या. अनेक दिवसानंतर त्यांनी मनसोक्त जेवण केलं होतं. त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान होतं जे खूप काळानंतर परत आलं होतं. सकाळी उठून त्या बाहेर आल्या तर टेबलावर गरमागरम चहा, बटाट्याचे पराठे, दही आणि इतर पदार्थ मांडलेले होते. नाश्ता झाल्यावर सुमित्राबाई म्हणाल्या, बाळा आज मला एखाद्या चांगल्या वकिलाकडे घेऊन चल. विक्रम हसत म्हणाला, आजी मी आधीच एका अनुभवी वकिलाशी बोललो आहे. आपण नाश्ता झाल्यावर लगेच त्यांच्याकडे जाऊ. सुमित्राबाईंनी मान हलवली. नाश्ता आटोपल्यावर त्या विक्रमसोबत वकिलांच्या कार्यालयात गेल्या. वकिलांनी त्यांची संपूर्ण कहाणी शांतपणे ऐकून घेतली. मग गंभीर स्वरात विचारलं, आजी तुम्ही या निर्णयाचा नीट विचार केला आहे ना? सुमित्राबाईंच्या चेहऱ्यावर कोणतीही शंका नव्हती. त्या ठामपणे म्हणाल्या, हो. मला फक्त माझ्या संपत्तीमधून त्यांना वगळण्याची कागदपत्र तयार करायची नाहीत. मला वर्तमानपत्रात जाहीर सूचनाही द्यायची आहे. वकील आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले. सुमित्राबाई पुढे म्हणाल्या, मला सगळ्या जगाला सांगायचं आहे की माझ्या मुलांचा माझ्या संपत्तीशी किंवा माझ्याशी कोणताही संबंध राहिलेला नाही. मी त्यांना माझ्या मालमत्तेतील सर्व हक्कांपासून वंचित करत आहे. आजपासून त्यांचं आणि माझं कोणतंही नातं उरणार नाही. हे ऐकून विक्रम स्तब्ध झाला. तो लगेच म्हणाला, आजी हा खूप मोठा निर्णय आहे. तुम्हाला खरंच हेच करायचं आहे का? सुमित्राबाईंच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते अश्रू निराशेचेही नव्हते. ते नव्या धैर्याचे होते. त्या शांतपण ठाम आवाजात म्हणाल्या, हो बाळा, ज्या आईला स्वतःच्या घरात 2 घास अन्नासाठीही व्याकुळ व्हावं लागतं तिने आता कोणत्याही अपेक्षेला किंवा मोहाला बळी पडू नये. काही क्षण थांबून त्यांनी पुढे म्हटलं, आता मला नव्यानं आयुष्य जगायचं आहे. असं आयुष्य जिथे सन्मान असेल, माणुसकी असेल, आपुलकी असेल, लालसा, अपमान आणि स्वार्थ नसेल. वकिलांनी मान हलवत म्हटलं, ठीक आहे आजी, मी सर्व कायदेशीर कागदपत्र तयार करून घेतो आणि वर्तमानपत्रात सूचना प्रसिद्ध करण्याची व्यवस्थाही करतो. काही वेळातच सर्व कागदपत्र तयार झाली. वकील म्हणाले, सुमित्राबाई आता फक्त या कागदपत्रांवर तुमच्या स्वाक्षऱ्या हव्या आहेत. त्यानंतर ही कागदपत्र पूर्णपणे कायदेशीर आणि वैध ठरतील. यानंतर तुमच्या मुलांचा तुमच्या मालमत्तेवर कोणताही हक्क राहणार नाही. सुमित्राबाईंनी त्या कागदपत्रांकडे एकटक पाहिलं. वर्षानुवर्ष सहन केलेला अपमान, एकटेपणा आणि वेदना त्यांच्या डोळ्यात दाटून आल्या. पण यावेळी त्यांचा हात थरथरला नाही. कोणतीही शंका न बाळगता त्यांनी सर्व कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या. विक्रम आणि अर्चना हे सगळं शांत पाहत होते. वकील कागदपत्र सांभाळत म्हणाले, आजी आता तुम्ही निश्चिंत राहा. उद्याच्या वर्तमानपत्रात ही सूचना प्रसिद्ध होईल आणि कायदेशीरदृष्ट्या तुमच्या मुलांचा तुमच्याशी किंवा तुमच्या मालमत्तेशी कोणताही संबंध उरणार नाही. वकिलांच्या कार्यालयातून बाहेर पडल्यावर सुमित्राबाईंनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. यापुढे त्या मुलांच्या आधारावर नव्हे तर वसंतरावांनी त्यांच्या भविष्यासाठी ठेवलेल्या संपत्तीच्या आधारावर स्वतःचं आयुष्य जगणार होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित्राबाईंच्या हातात वर्तमानपत्र होतं. त्यांच्या चेहऱ्यावर दुःख नव्हतं, उदासी नव्हती. होता तो फक्त एक ठाम निर्धार. त्या विक्रमसोबत स्वतःच्या घरासमोर उभ्या होत्या. क्षणभर विचार करून त्यांनी दारावर ठामपणे टकटक केली. दार उघडलं. समोर स्वाती आणि पूजा उभ्या होत्या. सुमित्राबाईंना पाहताच त्या आश्चर्याने म्हणाल्या, आई तुम्ही आलात? 2 दिवस कुठे होतात? आतून सचिन आणि अमोलही बाहेर आले. तेही त्यांना पाहून थक्क झाले. सचिन नाराजीने म्हणाला, आई तुम्ही असं अचानक कुठेही जाऊन राहता. आम्ही किती काळजी करत होतो. हे ऐकताच सुमित्राबाईंच्या ओठांवर हलकंसं स्मित उमटलं.
त्यांनी वर्तमानपत्र त्याच्या हातात दिलं आणि ठाम आवाजात म्हणाल्या, "आधी हे वाच." सचिनने वर्तमानपत्र उघडलं. जशी त्याची नजर त्या सूचनेवर पडली तसा त्याचा चेहराच फिकट पडला. त्यात लिहिलं होतं, "मी सुमित्रा देवी माझ्या दोन्ही मुलांशी आणि सुनांशी सर्व संबंध संपुष्टात आणत आहे. माझी संपूर्ण मालमत्ता आणि घर माझ्या नावावर असून माझ्या निधनानंतरही त्यांना त्यामध्ये कोणताही हक्क किंवा हिस्सा मिळणार नाही. जी माणसं मला स्वतःच्या घरात सन्मानाने ठेवू शकली नाहीत ती माझ्या संपत्तीची हक्कदार असू शकत नाही." हे वाचताच सगळ्यांचेच चेहरे उतरले. घरभर भयानक शांतता पसरली. सचिन थरथरत्या आवाजात म्हणाला, "आई, हे सगळं काय आहे?" सुमित्राबाईंचा आवाज कठोर झाला. "मला आई म्हणू नकोस." घरात उपस्थित सगळे थबकले. त्या पुढे म्हणाल्या, "मी रडत होते, तडफडत होते, अपमान सहन करत होते. त्यावेळी तुम्हापैकी एकानेही माझी बाजू घेतली नाही. रोज माझा अपमान होत असताना तुम्ही सगळ्यांनी डोळेझाक केलं. आज मीही माझा निर्णय घेतला आहे." हे ऐकून सचिन आणि अमोल दोघेही हतबल झाले. ते विनवणी करत म्हणाले, "आई, आम्हाला माफ करा. आमच्याकडून चूक झाली." पण तेवढ्यात स्वाती संतापून म्हणाली, "कोणीही हे घर सोडून जाणार नाही. या घरावर आमचाही हक्क आहे." हे ऐकताच सुमित्राबाई कडक आवाजात म्हणाल्या, "हे घर फक्त माझ्या नावावर आहे आणि मी ठरवलं आहे की यापुढे या घरात तुमच्यासाठी जागा नाही." त्यांच्या आवाजातील ठामपणा पाहून सर्वजण गप्प झाले. अमोल अडखळत म्हणाला, "आई, एक संधी द्या. आम्हाला माफ करा." पण सुमित्राबाई आता मागे फिरणाऱ्या नव्हत्या. त्या ठामपणे म्हणाल्या, "माझा निर्णय अंतिम आहे. आता तुम्ही सर्वजण या घरातून बाहेर पडा आणि पुन्हा कधीही या उंबरठ्यावर पाऊल ठेवू नका." शेवटी मुलं आणि सुना आपलं सामान घेऊन घराबाहेर पडले. सुमित्राबाई त्या मोठ्या घरात एकट्या उरल्या. पण त्या एकट्या नव्हत्या. त्यांच्याकडे आत्मसन्मान होता, धैर्य होतं आणि एक मोठं स्वप्न होतं. काही महिन्यात त्यांनी आपलं घर ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या निवासस्थानात रूपांतरित केलं. तिथे प्रत्येक वृद्ध व्यक्तीला सन्मान, प्रेम आणि पोटभर अन्न मिळू लागलं. हा उपक्रम उभा करण्यासाठी विक्रम आणि अर्चनाने त्यांना पूर्ण साथ दिली आणि दुसरीकडे स्वार्थाने आंधळे झालेल्या मुलांना त्यांच्या कर्माची फळं भोगावी लागली.